नमस्कार. आजचा विषय प्रत्येक हो तुमच्या व्यवसायाला पुढे नेत नाही. काही हो तुमच्या भविष्यच थांबवतात. सकाळचे 9 वाजले आहेत. एक उद्योजक ऑफिसमध्ये प्रवेश करतो. आजचा दिवस खास आहे. आज त्याने ठरवलं, आज नवीन मार्केटिंग स्ट्रॅटेजी पूर्ण करायची. हाच माझ्या व्यवसायाच्या पुढच्या वाढीचा पाया असेल. तो लॅपटॉप उघडतो आणि तेवढ्यात फोन वाजतो. सर, सप्लायरने रेट बदलले आहेत. फोन ठेवतो. व्हॉट्सअपवर मेसेज. सर, फक्त 2 मिनिटं बोलायचं आहे. तो उत्तर देतो. ईमेल येतो. एक ईमेल येतो. एका ग्राहकाला तातडीने कॉल हवा आहे. टीम मधला कर्मचारी म्हणतो, सर, ही फाईल अप्रूव्ह करा. असं करत करत घड्याळात संध्याकाळचे 7 वाजतात. सगळी उत्तरं दिली. सगळ्यांना मदत केली. सगळं काम झाल्यासारखं वाटलं. पण ज्या एका कामासाठी व्यवसाय पुढे गेला असता, ते मात्र अजूनही सुरू झालेलं नाही. ओळखीचं वाटतंय ना? इथे समस्या वेळेची नाही, समस्या आहे निर्णयाची. आपण वेळ व्यवस्थित वापरत नाही असं नाही. आपण लक्ष कोणाला द्यायचं हे ठरवत नाही. आणि इथूनच व्यवसाय हळूहळू अडकायला सुरुवात होते. आपल्याला वाटतं, मी दिवसभर खूप बिझी असतो. मी 16 तास काम करतो. प्रत्येक निर्णय मी स्वतः घेतो. हे ऐकायला मेहनतीचं वाटतं. पण खरं सांगू, ही यशाची लक्षणं नाहीत. ही इशारे आहेत. कारण जर तुमचा व्यवसाय तुमच्याशिवाय चालतच नसेल, तर तुम्ही व्यवसायाचे मालक नाही. तुम्ही त्या व्यवसायाचे सर्वात महागडे कर्मचारी आहात. एकदा एका अनुभवी उद्योगपतीला विचारलं, तुमच्या यशाचं सर्वात मोठं रहस्य काय? तो हसला. म्हणाला, मी योग्य निर्णय घेतो म्हणून नाही, मी चुकीच्या गोष्टींना पटकन नाही म्हणतो म्हणून. ते वाक्य साधं होतं, पण आयुष्य बदलणारं होतं. कारण प्रत्येक हो ची एक लपलेली किंमत असते. अनावश्यक मीटिंग्सला हो म्हटलं म्हणजे स्ट्रॅटेजीला नाही म्हटलं. प्रत्येक मेसेजला लगेच उत्तर दिलं म्हणजे नवीन कल्पनांना नाही म्हटलं. प्रत्येक ग्राहकाची नवीन मागणी स्वीकारली म्हणजे मजबूत सिस्टम तयार करण्याला नाही म्हटलं. प्रत्येक हो मागे कुठेतरी महत्वाचं नाही लपलेलं असतं, पण ते आपल्याला दिसत नाही. दोन उद्योजकांची कल्पना करा. पहिला, प्रत्येक फोन स्वतः उचलतो, प्रत्येक बिल स्वतः तपासतो, प्रत्येक मीटिंगला बसतो, प्रत्येक समस्येत स्वतः उतरतो. रात्री थकून भागून घरी जातो, पण व्यवसाय फारसा वाढत नाही. दुसरा, सिस्टीम तयार करतो, टीमवर विश्वास ठेवतो, महत्वाच्या कामासाठी शांत वेळ राखून ठेवतो, दर आठवड्याला व्यवसायाचा विचार करतो. तो कमी तास काम करतो, पण त्याचा व्यवसाय जास्त वेगाने वाढतो. फरक मेहनतीत नाही, फरक विचार करण्याच्या पद्धतीत आहे. आपल्या मेंदूची एक मर्यादा असते. प्रत्येक छोटा निर्णय, प्रत्येक अपूर्ण काम, प्रत्येक दिलेलं वचन आपली मानसिक ऊर्जा कमी करत असतं. आणि दिवस संपेपर्यंत सर्वात महत्वाचा निर्णय घेण्याची ताकदच उरत नाही. म्हणून अनेक उद्योजक मोठी स्वप्न बघतात, पण दिवसभर छोट्या छोट्या कामामध्ये अडकून राहतात. व्यस्त असणं आणि प्रगती करणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. उद्यापासून फक्त 3 गोष्टी करा. पहिली, सकाळी स्वतःला विचारा, आज कोणती 3 कामं माझ्या व्यवसायाला पुढे नेणार आहेत. दुसरी, कोणत्या नवीन कामाला हो म्हणण्यापूर्वी स्वतःला विचारा, हे खरंच माझंच काम आहे का? आणि तिसरी, दररोज किमान 1 तास फोन, व्हॉट्सअप, ईमेल यांच्यापासून पूर्णपणे दूर राहून फक्त विचार करा. कारण व्यवसाय वाढवणारे निर्णय गोंधळात घेतले जात नाहीत, ते शांततेत जन्म घेतात. लक्षात ठेवा, यशस्वी उद्योजक प्रत्येक संधीच्या मागे धावत नाही, तो योग्य संधी ओळखतो. यशस्वी नेता प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न करत नाही, तो आपल्या ध्येयाशी प्रामाणिक राहतो. आणि म्हणूनच
व्यवसायात मोठा बदल जास्त काम करून होत नाही, तो योग्य गोष्टीवर लक्ष केंद्रित करून होतो. कारण तुमचं कॅलेंडर ही फक्त अपॉइंटमेंटची यादी नसते, ते तुमच्या व्यवसायाचं भविष्य लिहिलेलं असतं. म्हणून पुढच्या वेळी हो म्हणण्यापूर्वी एक क्षण थांबा आणि स्वतःला विचारा, या एका हो साठी मी माझ्या कोणत्या मोठ्या स्वप्नाला नाही म्हणतो आहे. धन्यवाद.